मुंबईचा सुप्रसिद्ध क्वीन्स नेकलेस अर्थात मरीन ड्राईव्हचा हा समुद्रकिनारा पावसाळ्यात ऐन भरतीच्या वेळी उंचच उंच लाटांचा खेळ इथं रंगतो। या लाटांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी इथं उसळते। मात्र चुनाभट्टीला राहणाऱ्या प्रीती भिसे नावाच्या 17 वर्षांच्या कॉलेज तरुणीसाठी हा आनंदच मृत्यूचं कारण ठरला। मंगळवारी दुपारी प्रीती आपल्या मित्रांसोबत तिथं आली होती। मरीन ड्राईव्हच्या कठड्यावर उभी राहून मागून येणाऱ्या लाटांसोबत तिला सेल्फी काढायचा होता। मात्र समुद्रातून आलेल्या लाटेचा तडाखा एवढा जबरदस्त होता की प्रीतीचा तोल गेला। ती समुद्रात पडली आणि बघता बघता पाण्यात वाहून गेली। बुधवारी सकाळी तिचा मृतदेह सापडला। एक तरुण मुलगी जिचं वय होतं 17 वर्ष, तिचं नाव होतं प्रीती म्हणून। सेल्फीच्या नादामध्ये तिचा देखील याच प्रकारे मृत्यू झालेला आहे। परंतु लोक एकमेकाचं बघून एक येतच राहतात आणि आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो त्यांना वाचवण्याचा। मरीन ड्राईव्हच्या समुद्र किनाऱ्यावर सेल्फी काढताना जीव गेल्याची आठवडाभरातली ही दुसरी घटना आहे। गेल्या आठवड्यात भानुशाली नावाचं जोडपं समुद्राचा आनंद लुटण्यासाठी गेलं होतं। त्यांचं महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं। सेल्फी काढताना त्यांचाही तोल जाऊन ते समुद्रात पडले। त्यापैकी लता भानुशाली समुद्रात वाहून गेली आणि पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला। मात्र अशा दुर्घटना घडत असतानाही मरीन ड्राईव्हवर लाटांचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या कॉलेज तरुण तरुणींची संख्या कमी झालेली नाही। प्रिकॉशन्स घ्यायला लागतात आणि ॲक्च्युली सेफली जायचं आणि बघायचं की हाय टाइड्स पण आहेत, मग मोस्टली इग्नोरच करायचं येणं, बट एन्जॉयमेंटसाठी येतात कॉलेज स्टुडंट्स वगैरे, बंक करून येतात। सेल्फी काढा पण स्वतःच्या जीवावर बेतेल अशी सेल्फी काढू नका, एवढंच मला सांगायचं। आनंदाचा प्रत्येक क्षण खरं तर जिवंत अनुभवायचा असतो, पण तो मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याच्या आणि तो फोटो फेसबुकवर अपलोड करण्याच्या नादात आपण जीवाशी खेळतोय याची कल्पनाही आपल्याला नसते। यंदाचा पावसाळा एन्जॉय करताना हा जीवघेणा अतिउत्साह सर्वांनीच टाळावा असं आवाहन झी24 तासच्या वतीनं आम्ही सर्व प्रेक्षकांना करतोय। प्रशांत अंकुशराव आणि सागर कुलकर्णीसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।